गुढीपाडवा म्हणजे नव्या मराठी वर्षाची सुरुवात. मात्र या नवीन वर्षाची संकल्पना नेमकी कुठून आली, ती कशी घडली आणि दख्खनच्या इतिहासात तिचं स्थान काय, हा प्रश्न विचारला तर आपल्याला सत्ता, अर्थकारण आणि सांस्कृतिक घडामोडींची एक गुंतागुंतीची कहाणी हाती लागतात. गुढीपाडवा सुरू कसा झाला आणि त्याचा चीनच्या महाकाय भिंतीशी काय संबंध, आपण पाहणार आहोत कुतूहलच्या आजच्या भागात. नमस्कार, मी प्रथमेश. आणि पुढे जाण्यापूर्वी एक आठवण, तुम्ही हा व्हिडिओ लाईक आणि शेअर केल्यानं तो अनेक जणांना पाहता येईलच. सोबतच जर तुम्ही याला हाईप केलं तर यूट्यूब आणखी नव्या दर्शकांसमोर ही माहिती पोचवायला मदत करेल. भारतीय इतिहास लिहिताना दीर्घकाळ एक उत्तर भारतीय, गंगेच्या खोऱ्यावर केंद्रित दृष्टिकोन प्रबळ राहिला. पण दख्खन म्हणजेच नर्मदेच्या दक्षिणेकडचा विस्तीर्ण प्रदेश हा फक्त परिघावरचा भाग नव्हता. उलट तो स्वतंत्र राजकीय प्रयोग, व्यापारी जाळं आणि सांस्कृतिक मिश्रण यांचा केंद्रबिंदू होता. इतिहासकार रोमिला थापर आणि डी कोसंबी यांच्यासारखे अभ्यासक स्पष्टपणे सांगतात की दख्खनचा इतिहास हा केवळ उत्तर भारताचा विस्तार म्हणून समजणं चुकीचं आहे. दख्खनच्या या स्वतंत्र इतिहासात एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे सातवाहन साम्राज्य. इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकापासून ते इसवी सन 3ऱ्या शतकापर्यंत सातवाहनांनी दख्खनमध्ये एक स्थिर राजसत्ता उभी केली. त्यांची राजधानी प्रतिष्ठान म्हणजे आजचं पैठण ही केवळ एक प्रशासकीय केंद्र नव्हती, तर ती एक मोठी व्यापारी आणि सांस्कृतिक छेदबिंदू होती. अनेक पुरातत्वीय पुरावे, नाणी, अभिलेख आणि विशेषतः पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी या ग्रीक प्रवास वर्णनातून हे स्पष्ट होतं की दख्खनचा रोमन साम्राज्यापर्यंत थेट व्यापार होता. याच काळात उत्तरेला हिमालय आणि तिबेटच्या पठारापलीकडं एक वेगळीच राजकीय घुसळण सुरू होती. मध्य आशियातील प्रदेशांकडून चीनकडे होणाऱ्या स्थलांतर आणि आक्रमणांमध्ये शून्यू आणि युएशी यांचा प्रामुख्याने समावेश होता. शून्यू टोळ्यांना भारतात आपण हुन म्हणून ओळखतो. या प्रकारच्या टोळ्या आणि मंगोल आक्रमकांना तोंड देण्यासाठी चीनच्या हान राजांनी चीनची हजारो किलोमीटर लांबीची महान भिंत बांधली. या भिंतीच्या निर्मितीमुळे चीनी राजवटीचा या प्रदेशावर संपूर्ण ताबा निर्माण झाला. परिणामतः या प्रदेशात स्थलांतर करणाऱ्या टोळ्या आणि कबिले इतर प्रदेशांकडे वळू लागले. हुन टोळ्यांनी युएशी टोळ्यांच्या प्रदेशावर आक्रमण करायला सुरुवात केली. परिणामी युएशी टोळ्या मध्य आशियातल्या सिथियन म्हणजे ढोबळमानानं आजच्या पूर्व इराणच्या प्रदेशातून आलेल्या टोळ्यांच्या प्रदेशात शिरू लागल्या. सिथियनांना आपण भारतात शक म्हणून ओळखतो. युएशी टोळ्यांनी जवळपास इसवी सन पूर्व 172 ते 132 दरम्यान शकांशी संघर्ष करत त्यांचा पराभव केला. त्यांच्या दक्षिणेला जो प्रदेश होता तो इंडो ग्रीक म्हणजेच ग्रीक आणि भारतीय संमिश्र वंशाच्या राजवटींचा प्रदेश होता, जो ढोबळमानानं आजच्या पंजाब, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचा प्रदेश म्हणता येईल. पुढच्या शतकभराच्या कालखंडात हे शक वायव्य भारतातल्या प्रदेशांवर विजय मिळवत अखेरीस पश्चिम भारतात येऊन स्थायिक झाले आणि त्यांनी क्षत्रप म्हणून सत्ता गाजवली. त्यांच्या नियंत्रणातला प्रदेश, विशेषतः मालवा आणि सौराष्ट्र, हे व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाची ठिकाणं होती. याच पार्श्वभूमीवर सातवाहन आणि शक यांच्यातला संघर्ष समजून घ्यावा लागतो. शकांचा उत्तरेत उदय होत असतानाच दक्षिणेत मात्र सातवाहन साम्राज्य एकामागून एक प्रदेशांवर आधिपत्य मिळवत होतं. नर्मदेच्या खालचा एक मोठा प्रदेश सातवाहनांनी आपल्या आधिपत्याखाली आणला होता. त्यांच्या साम्राज्याच्या विस्ताराचं कौतुक सांगणारे शिलालेख असा उल्लेख करतात की सातवाहनांचे अश्व 3ही समुद्रांचे पाणी पितात. या सातवाहन राजवटीचं सर्वोच्च शिखर मानला जातो तो राजा गौतमीपुत्र सातकर्णी. मातृसत्ताक पद्धती पाळणारे सातवाहन आपल्या आईच्या नावाने ओळखले जातात. शिवस्वाती सातकर्णी आणि गौतमी बलश्री यांचा तो पुत्र. इसवी सनाच्या पहिल्या शतकाच्या मध्याजवळ त्याचा जन्म झाला असावा असा इतिहासकारांचा अंदाज आहे. शकांकडून अनेक पराभव पचवल्यानंतर सन 72 मध्ये गौतमीपुत्राच्या नेतृत्वाखाली सातवाहनांनी शक राजा नहपान याच्यावर विजय मिळवला आणि सौराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्रातला शक प्रदेश जिंकून घेतला. या विजयानंतर राजा गौतमीपुत्र सातकर्णीच्या नाण्यांवर त्याचा शक यवन पल्लवांचा संहारक असा उल्लेख सापडतो. नाशिकच्या शिलालेखांमध्येही त्याच्या विजयाची नोंद आहे. इतिहासकार RC मजुमदार आणि उपिंदर सिंग यांच्या मते
हा विजय दख्खनमध्ये स्थानिक सत्तांच्या पुनर्स्थापनेचा महत्त्वाचा टप्पा होता. लोकमान्यतेमध्ये हा विजय साजरा करण्यासाठीच त्या वर्षापासून एक नवी कालगणना करणारं शालिवाहन शक सुरू केलं गेलं. शालिवाहन हा सातवाहन या शब्दाचाच झालेला अपभ्रंश. मात्र अनेक अभ्यासकांचं असंही मत आहे की कालगणना कदाचित शकांनीच सुरू केलेली होती, ज्याच्यावर पुढे शालिवाहन हे नाव जोडलं गेलं. या कालगणनेतल्या वर्षाचा पहिला दिवस म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच पाडवा. या पाडव्याला सातवाहनांचा विजय साजरा करण्यासाठी गुढी उभारली जाते. गुढी म्हणजे तेलुगू भाषेत काठी. गुढी पाडव्याशी सातवाहनांचा जोडला गेलेला संबंध प्रामुख्याने लोकपरंपरेतून येतो. शास्त्रीय पुरावे कदाचित या दाव्याला थेट समर्थन देणार नाहीत, मात्र सांस्कृतिक स्मृती म्हणून त्यांचं महत्त्व नाकारता येत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे सातवाहन साम्राज्य हे दख्खनी मराठी साम्राज्य होतं का असा पडणारा प्रश्न. त्याचं उत्तर म्हणजे ते निसंशयपणे मराठी साम्राज्य होतं याची प्रचिती देणारा एक उतारा सदाशिव आत्माराम जोगळेकर यांनी लिहिलेल्या सह्याद्री या ग्रंथात येतो. ते लिहितात, उत्तर हिंदुस्थानातून वारंवार येणाऱ्या परचक्रांची कटकट कायमची मिटवण्यासाठी गौतमीपुत्राने सौराष्ट्र व अवंतीवर कब्जा केला. गौतमीपुत्र सातकर्णी आणि वासिष्ठीपुत्र पुळमावी यांच्या कारकिर्दीत भडोच सातवाहनांच्या ताब्यात होतं. हे भडोच म्हणजे आजचं भरूच. भडोचवरील सातवाहनांचे आधिपत्य सूचित करणारी एक दंतकथा आहे. शालिवाहन राजाला संस्कृत भाषा अवगत नव्हती आणि त्याची राणी संस्कृतज्ञ होती. असंस्कृत म्हणून अडाणी राजाची जलक्रीडेच्या वेळी फजिती झाली. राणी हसली व तिच्या सख्याही, कारण त्याही संस्कृतज्ञ होत्या. शर्ववर्ण्याने राजाला कातंत्र व्याकरण शिकवून व्युत्पन्न केले. याचे बक्षीस म्हणून राजाने त्याला भडोचची सुभेदारी दिली, अशी ही कथा. सातवाहनांचे शिलालेख प्राकृतात आहेत आणि हाल सातवाहनाने संपादिलेली गाथा सप्तशती ही. सातवाहन हे प्राकृताचे पुरस्कर्ते होते आणि त्यांच्या अंतःपुरात प्राकृत भाषेचा वापर होत असे मध्ययुगीन पंडितांनी थोड्या कौतुकाने व थोड्या उपहासबुद्धीने नमूद करून ठेवलेले आहे. प्राकृत ही बहुजन समाजाची भाषा म्हणून सम्राटांनी प्राकृताचा पुरस्कार केला याबद्दल कौतुक. या बंधनांपासून मुक्त असलेल्या अंतर्गृहातील प्रौढ वातावरणातही त्यांनी प्राकृताचा वापर करावा याबद्दल उपहास त्यांनी सूचित केला. यामध्ये नमूद असलेली महाराष्ट्री प्राकृतातूनच पुढं मराठी भाषा रूप घेते. चीनच्या भिंतीच्या निर्मितीनं सुरू केलेल्या एका घटनाक्रमाचा प्रवास या अर्थानं गुढीपाडवा या दिवसापर्यंत येऊन ठेपतो. दुर्दैवानं महाराष्ट्राच्या इतिहासातील या सोनेरी कालखंडाला आधुनिक इतिहास कथनांमध्ये फार मोठं स्थान मिळालेलं नाही. गौतमीपुत्र सातकर्णीवरती निघालेला एकमेव सिनेमा देखील मराठीमध्ये नाही तर तेलुगू भाषेत निर्माण झाला. या सणाचा दुसरा तितकाच महत्त्वाचा पैलू म्हणजे कृषी केंद्री कालगणना. चैत्र शुद्ध प्रतिपदा ही चांद्र सौर कालगणनेनुसार वर्षाची सुरुवात मानली जाते. ही पद्धत धार्मिक नसून ती कृषी आधारित अर्थव्यवस्थेसाठी अत्यावश्यक असलेली आहे. दख्खनच्या पठारावरचं शेतीचं चक्र म्हणजे खरीप आणि रब्बी असे दोन्ही हंगाम अर्थातच पावसावर अवलंबून होते. रब्बीचं पीक कापणीनंतर घरात येण्याचा आणि खरीपासाठीची तयारी सुरू होण्याआधीचा हा काळ म्हणजे एक नैसर्गिक नवीन वर्ष. इतिहासकार इरफान हबीब यांनी भारतीय कृषी अर्थव्यवस्थेचं विश्लेषण करताना म्हटलंय की सण आणि कालगणना यांचा थेट संबंध उत्पादन चक्राशी होता. म्हणजेच गुढीपाडवा हा केवळ सांस्कृतिक नव्हे तर आर्थिक वर्षाचा देखील आरंभ ठरतो. याच दिवशी भारताच्या वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळे सण साजरे होतात. उगादी, बैसाखी, नवरेह ही विविधता दाखवते की हा सण एका धर्मापुरता मर्यादित नसून तो उपखंडाच्या सामायिक कृषी भौगोलिक वास्तवातून आलेला. दुसरीकडं बौद्ध आणि वैदिकांमध्ये शेकडो वर्षांपासून चालत आलेला संघर्ष नेहमीच उघड युद्धाच्या स्वरूपात नव्हता, तर तो सांस्कृतिक वर्चस्व, आश्रय आणि सामाजिक संरचनेतल्या बदलांमधून दिसतो. डी कोसंबी यांनी याला सांस्कृतिक समन्वय आणि संघर्ष असं म्हटलंय. धार्मिक आणि तात्विक संदर्भ पाहिले तर दख्खनेत सातवाहन काळात बौद्ध आणि वैदिक परंपरांचं एकत्र सहअस्तित्व दिसतं. अमरावती, नाशिक, कार्ले येथील बौद्ध लेणी आणि स्तूप हे त्याचं उदाहरण. त्याचवेळी वैदिक धर्मालाही राजाश्रय मिळतच होता असं दिसून येतं. मात्र या दोन्ही विचारांमध्ये असलेला संघर्ष कधीही पूर्णतः संपलेला नाही. गुढीपाडव्याच्या कथनांमध्येही ही द्वैत दिसून येतात. एकीकडं गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रह्मदेवानं सृष्टी निर्माण केली असं एक कथन आहे, तर त्याचसोबत याच दिवशी श्रीरामाचा राज्याभिषेक झाला
किंवा राम अयोध्येत परतले अशा पुराण कथांशी जोडलेलं एक अभिजन कथन आहे. दुसरीकडे कडुलिंब खाणं, शेतीचं चक्र सुरू होणं आणि स्थानिक जीवनशैलीशी जोडलेल्या परंपरातून आपलं अस्तित्व दाखवणारं बहुजन कथन देखील आहे. यामुळं गुढीपाडवा हा एकच अर्थ सांगणारा सण नाही, तो अनेक स्तरांवर उलगडतो. त्यामध्ये राजकीय नाट्य आहे, सांस्कृतिक संघर्ष आहे आणि लोकसंस्कृतीचा गाभा आहे. इतिहासाचा एक महत्त्वाचा धडा असा आहे की सणांचे अर्थ स्थिर राहत नसतात, ते बदलतात, नवीन अर्थ घेतात आणि वेगवेगळ्या समाज घटकांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने जगतात. दख्खनच्या इतिहासाच्या संदर्भात पाहिलं तर गुढीपाडवा हा केवळ नवीन वर्ष नाही, तो एका प्रदेशाच्या स्वायत्त इतिहासाचा, त्याच्या संघर्षाचा आणि त्याच्या निसर्गाशी असलेल्या नात्याचा एक जिवंत पुरावा आहे. आणि म्हणूनच गुढी उभारताना आपण फक्त परंपरा पाळत नाही, आपण एका गुंतागुंतीच्या बहुआयामी इतिहासाशी संवाद साधत असतो. तुम्हाला कुतूहलचा हा नवा भाग कसा वाटला याबद्दल कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. हे चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत राहा इंडिजर्नल.